बेभान प्रेम आहे. हर्ष अँड लँड जगातला दुसरा नंबरचा वुमन्स लक्झरी ब्रँड आहे आणि त्यांना आपल्यासोबत टायअप करायचंय. रिया. येस मॅम. आणि हे आहे. May I come in? मिठाई अब जॉइनिंगच्या आनंदात. हे हर्ष अँड लँडचं नवीन कलेक्शन आहे आणि हे प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला इंटरेस्टिंग आणि युनिक आयडियाजची गरज आहे. आपल्याला या नवीन कलेक्शनसाठी जरा मागे. One more. Yeah, that's it. अर्जुन. आयडियाज. आयडियाज. कलेक्शन बोरिंग आहे. थंड आहे, थोडं कमी स्पायसी. आणि तुला फोडणी घालायची आहे. फाईन. रिया. येस मॅम. अर्जुनला एक टीम दे. ओके. 2 तासात प्रेझेंटेशन रेडी ठेव. 2 तास जरा कमी नाहीयेत? इतक्या लगेच? जर फोनचं डिस्ट्रॅक्शन नसेल तर फोडणी घालायला 2 तास खूप होतात. ऑल राईट देन. कोणाला माझ्या टीम मध्ये यायचं? हे सगळे कुठे गेले? हे माझ्यासोबत असं का होतं? सगळेच गायब. अयान. माझी आई. अरे वा, सकाळी सकाळी नाश्त्याला कुल्फी वाटतं. अयान. अरे वा, आज चक्क कुल्फी बनवतोय. काही स्पेशल आहे का? बोला वंदना देशमुख, बोला. अंघोळ करतोयस तू, मग सेलिब्रेशन तर होणारच ना. ओ, दादा कामाला गेलाय, मी अंघोळीला. काय करतोयस? आजचा दिवस तर मग खास आहे, हो की नाही? बरं आई, दादाचा कॉल आला होता का तुला? तो मला कधी फोन करतो? अयान. फोन करून विचारतोस कसा गेला दिवस ते? आई, अगं असं किती दिवस सासू सोनांसारखे भांडणार आहात तुम्ही? जोपर्यंत या आईला तिचं स्थान मिळत नाही. तो तर तिरसट आहेच. आणि तू अगं आई, म्हणजे मला म्हणायचं की त्याचा कान धरून त्याला समजाव ना. अंघोळ कर. हो आई, हे बघ तुझ्या सुनेचा फोन आलाय. आय मीन, ज्याच्याशी तू सुनेसारखं भांडतेस तोच तुझा रुसलेला लाडका लाडोबा. बोलतेस का त्याच्याशी? नाही, मला आता वेळ नाही. ओ, काय रे, काढलं का? अरे तुझ्या भावाला कोणी काढू शकेल का? कोणाची हिंमत आहे का? पॉइंट आहे. तुला कोण काढणार तिथून? तुझ्या मनात आलं तर तू स्वतःच निघू शकतो, हो ना? तूच एकटा मला खरा ओळखतोस हा भावा. एनिवेज, रात्री उशीर होईल, जेवणार नाहीये. ओके. हॅलो 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 हॅलो. आणि हे सगळं तू मला काय सांगतोस? हा, चल आईला स्वतःच फोन कर. आणि ती पण इथेच आहे. फोनला कान लावून बोलतोस. बाय. अरे हरीश, प्लीज मित्रा, तू जे बोलशील ते मी करीन, पण माझ्यापासून लांब राहा. आता काय झालं? अगं अदिती,
हे काय झालंय काय सगळ्यांना? अरल्या का हे सगळे तुलाच घाबरून पळतायत. का रे बाबा? तू ज्याच्याशी पण बोलतोस ना त्याची शेटिंग बंद पडते. म्हणजे त्या दिवशी तू त्या गार्डशी बोलला होतास बघ, मग त्याचा पत्ता कट झाला. तू शिल्पा मॅमशी बोललास, मग तिचाही पत्ता कट झाला. मग तू त्या कपडेवालीशी बोललास बघ, आरती तर बाहेर रडत बसली. आता ह्या सगळ्यांना असं वाटतंय की तू जर यांच्याशी बोललास तर मग यांचा पण पत्ता कट होईल. बघ मला आता एक सांग, बोल की. तुला भीती नाही वाटत? अरे मित्रा, आपण कुणालाच घाबरत नसतो बघ. का? हे बघ, इतके सगळे एकत्र? एक सकाळीच घातलाय तुझ्या नावाचा एक्स्ट्रा. बघ की इकडं माया मॅमच्या बाजूलाच आहे आणि त्यांच्या बाजूला बजरंगबली. म्हणूनच आपण इथं पाय रोवू नये. भूत प्रेत संबंधाधी रोग व्याधी समस्तही. तुझ्यासारखी एखादी काळी शक्ती, छाया, माया, लिंबू मिरची कुणी आपलं वाकडं करू शकत नाही बर का. चला येतो. जा साहेबा, खतरनाक आहे हा माणूस बाबा. वाह. हे बघा, माया मॅमने टीम द्यायला सांगितली, मग द्यावी तर लागेलच. अजून काही चॉईस नाहीये. रिया प्लीज, मला हा जॉब हवाय. माझ्या घरात मीच कमवताय. प्लीज रिया. मी काही करू शकत नाही. आय एम सॉरी, मला सुद्धा माझा जॉब हवाय. या पेन्सिलपैकी 3 पेन्सिल छोट्या आहेत. ज्याच्या हातात येतील त्यालाच अर्जुन मिळेल. आय एम सॉरी गाईज. रिया मॅम प्लीज. हॅलो, काय? कधी? ओके ओके ओके, मी येतो. रिया मॅम प्लीज, माझ्या बायकोची तब्येत बिघडली हो, प्लीज मला जाऊ द्या. स्कूल आणि कॉलेजमध्ये सगळे माझ्या टीम मध्ये यायला मरायचे आणि इथे अर्जुन म्हटल्यावर गायब. आपली इमेज इतकी बिघडली राव. गुड मॉर्निंग सर. अरे काय मला बघून पुन्हा पुन्हा उभी राहते? बस. तो मिस्टर खड्डेकडे गेला होता क्लायंट, त्याच्या काय झाला? सर तो ना सकाळपासून गायब आहे. किती फोन करते मी आणि त्यात फोन पण नाही उचलत आहे. अरे डड्डा सुड्ढो साई, अरे येडच्या पोरी बेशरम बनून मागे लाग त्याच्या. असे क्लायंट हातात नाहीये. आमच्यामध्ये म्हण आहे, लाज ज्याचा धर्म त्याची फुटली कर्म. जर तो क्लायंट गेला ना तर तू पण गेली, समजून जा. हा अरे कोणाला हे डबडं चालू करता येतं का रे? मी येतो जाऊन. बाय. मी कुठेही जात नाहीये. तू ठरवलंच आहेस का की मला जॉब वरून घालवायचंय? तुझ्या कॉल्समुळे ना माझ्या डोक्यावर अख्खं कॅम्पेन आलंय आणि मायाने तुला पाहिलं ना तर मग वाटच लागेल. आणि तू इथे कशी काय त्या मक्खी चूसकडे जाऊन? हो तेच ते. मलकानीने सांगितलंय क्लायंटला घेऊन ये. हे पकडलं मी, घेऊन चालले मी. चल. कुठे? जिथे तुझ्या मायाची सावली पण नसेल. अगं पण आपण माया निघालो. माया आयुष्यात ना इतका वेळ सुसुमी कधीच केली नाही. साची, अगं माझा ब्रेक कधीच संपलाय. कम ऑन साची, किती टेस्ट करणार आहेस? अगं खाऊन घे ना हे मँगो आईस्क्रीम, घे आणि चल ना आता इथून. ऐक, आपण एकाचेच पैसे देऊया आणि बाकी सगळं असंच टेस्ट करते एकदम फ्री. दादा जरा मलाई फ्लेवर बघू प्लीज. कम ऑन. अर्जुन कुठे? त्याचं प्रेझेंटेशन तयार झालं? अर्जुन कुठे आहे? ठीक आहे, ते चॉकलेट फ्लेवर बघूयात ना. कम ऑन साची, माझं इतकं इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे तुला माहितीये.
पहिल्यांदाच एक इंटरनॅशनल ब्रँड फॅशन अँड द सिटी मधून कॅम्पेन लॉन्च करतोय आणि मी इथे बिनकामाचा उभा आहे. जर हे मायाला कळलं ना तर मला जॉबवरून ती नक्कीच काढून टाकेल. रोज दोघांचे जॉब जातात, बहुतेक आज माझाच जाणार आहे. कॉन्फरन्स रूम 5 मिनिटात. येस मॅम. हो मग ठीक आहे ना, ओरडतोयस कशाला अगं माझ्यावर? माझा आवाजच तसा आहे. गप्प बस. कितीतरी मेसेज केले मी तुला, एकाचा तरी रिप्लाय दिलास का तू? मला काळजी वाटत होती म्हणून इथे आले मी, नाहीतर तुला कधी मी कामासाठी अडवते का? ठीक आहे, यापुढे मी तुला तोंड नाही दाखवणार, फोन नाही करणार. हेच हवंय ना तुला? अर्जुन, ती माया नाही, हडळे. तिचे असे मोठे मोठे सुळे आहेत, विस्कटलेले केस आहेत, पाय उलटे, डोळे लाल. काळे काळे दात, भयानक आहे आणि विचित्र सुद्धा. तुम्ही दोघं माया मॅडम कडे काम करता का? बऱ्याच लोकांना ना खूप लांबचं पण ऐकू येतं. तुमचं जर खाऊन झालं असेल ना तर प्लीज. हो ठीक आहे ठीक आहे. हे घे, हे तुझे 50 रुपये. आणि हो, या टेस्टिंगच्या नावाखाली जे वेगवेगळे आईस्क्रीम खाल्लेत ना त्याचे वेगळे 50 रुपये झालेत. सगळं काही ऐकलंय मी. कान. हो देतो ना मग. 50 काय रे, हे 100 घे. 50चा आईस्क्रीम ना तूच खा, बस गिळत. चल ग. हॅलो, तू सगळ्यांना टिप काय देत बसतोस रे? अगं चल ना. खिशात नाही हे तू खा येणार, रे. मला बाजीराव म्हणा. अर्जुनचं टर्मिनेशन. त्याची गरज नाहीये मॅडम. ते मिठाई पचली नाही, तुम्ही नाही ना खाल्ली? व्हेरी गुड. नाहीतर मग वॉशरूम मध्ये प्रेझेंटेशन झालं असतं. सुरू करूया प्लीज. सो गाईज, मीठ आणि मसाला आपली इंडियन्सची स्पेशालिटी आहे. आपण गोऱ्यांसारखे थंड नाही, प्रत्येक गोष्टीत ना मिरची आणि मसाला हवा. आणि हे हर्ष अँड लॅन्सचं कलेक्शन आहे ना, त्यात थोडीशी फोडणी द्यायची गरज आहे. थांबा, मी दाखवतो. या सगळ्या लोकेशन्सवर आपण कॅम्पेन शूट करायचं आणि कॅम्पेनचं नाव असेल गरम मसाला. हाऊ इज दॅट? उद्या सकाळी मला ऑफिसमध्ये फायनल प्रेझेंटेशन हवंय, तेही वेळेवर. अरे नॉर्मल नसतेच का कधी? मग का असं केलं? तुम्हाला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम आहे? मी कशी येऊ शकेन? हां, उशिरापर्यंत जागणं तुझ्या तब्येतीला चांगलं नाही. चल झोप आता. कम ऑन. गुड नाईट मॉम. गुड नाईट.
माया अगं तुला माहितीये ना, तुला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेणं त्रासदायक आहे. गुड नाईट मॉम. गुड नाईट. हॅलो नाही म्हणणार तुझ्या पप्पांना.